पण ज्यावेळी त्यांनी इंग्रजी सरकारची जुलमी राजवट पाहिली त्यावेळी त्यातनं व्यथित होऊन त्यांनी काही लिखाण सुरू केलं होतं आणि त्याच वेळी गॉड सेव्ह द किंग किंवा गॉड सेव्ह द क्वीन अशा प्रकारचं जे एक ब्रिटनचं राष्ट्रगीत होतं ते गाण्याचा पायंडा हा इंग्रजी हुकुमतीने त्या काळामध्ये काढला होता आणि सर्व कार्यक्रमांमध्ये त्याचं गायन सुरू झालं होतं आणि ते बघून बंकिमदा अत्यंत व्यथित होते आणि या व्यथित वेदनेतून त्यांच्या साहित्यातून एक हा आविष्कार वंदे मातरम नावाचा त्या ठिकाणी तयार झाला। खरं म्हणजे त्यांनी 1870 मध्ये लिखाण सुरू केलं होतं पण हे जे काही पूर्ण त्यांनी केलं ते साधारणपणे 1875 ते 76 च्या दरम्यान आणि आजच्याच दिवशी त्यांनी हे कार्य पूर्ण केलं होतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।